राज्यात कडाक्याची थंडी पडत असून हवामान खात्याने कोकणात देखील थंडीचं प्रमाण वाढण्याची शक्यता वर्तवली आहे। काही ठिकाणी 10 अंश सेल्सिअस पर्यंत तापमान उतरणार आहे। सध्या कोकणात हुडहुडी भरणारी थंडी ग्रामीण भागात जाणवत असल्याने असंख्य ठिकाणी रात्री उशिरापर्यंत शेकोट्या पेटलेल्या दिसत आहेत। यंदा पाऊस अधिक काळ पडला, त्यानंतर हवामानात बदल होत राहिले, त्यामुळे आता डिसेंबरच्या सुरुवातीपासून थंडीला सुरुवात झाली आहे। यामुळे आंबा आणि काजू फळं धरण्यासाठी पोषक वातावरण तयार झालं आहे। या थंडीचा जास्त परिणाम वृद्ध मंडळींवर होऊ शकतो, त्यामुळे वयस्कर मंडळींनी विशेष काळजी घ्यायच्या सूचना आता करण्यात येत आहेत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।